मित्र हो, मी आज अशी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की ती गोष्ट छोटी छोटीने सुरुवात होते, पण भविष्यामध्ये नक्की त्याचं मोठं फळ किंवा किंवा त्यापासून बऱ्याचशा जणांना फायदा होतो. मित्रांनो, एक छोटासा विद्यार्थी असतो, छोटा मुलगा असतो. तो रोज शाळेमध्ये जात असतो येत असतो. रोज जाता येताना त्याला आपल्या शाळेच्या रस्त्याने आणि घराच्या रस्त्याने जाता येताना गावाच्या कडेला एका रस्त्याच्या बाजूला एक छोटीशी त्याला काडी दिसते. ती काडी अगदी वाळलेली स्वरूपामध्ये त्याला दिसते आणि तो ठरवतो, आज मी जाता येताना काय करणार, घरून जाताना पण आणि त्याला थोडंसं पाणी घालणार, येताना पण पाणी घालणार. तो जाता येताना मित्रांनो रोज त्या झाडाच्या बुडाशी काय करतो, जाता येताना पाणी घालत असतो. मित्रांनो, जाता येताना त्याला जे कट्ट्यावरती बसणारे लोक होते ते तो लोक म्हणायचे, अरे तू काय वेडा आहेस, तुझं शाळेतल्या बाटलीतलं पाणी तू कशाला त्या झाडाला घालतोस, कशाला त्या काडीला घालतोस, ती काडी वाळलेली आहे, ती येणार नाहीये. तो त्या लोकांकडे बिलकुल लक्षही देत नाही आणि तो काय करतो, त्याचं रेग्युलरचं जे कृत्य तो काम करत असतो. मित्रांनो, तो जाता येताना रोज पाणी टाकत असतो. 15 दिवस झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाले आणि मित्रांनो 15-20 दिवसाच्या नंतर तो रोज त्या झाडाला त्या काडीला पाणी घालत राहिला आणि एक दिवशी मित्रांनो त्या झाडाला कळी फुटली, त्याला पानं फुटले, ते हिरवगार झालं, ती काडी एकदम मोठी झाली, मोठ्या स्वरूपात झाली आणि मित्रांनो तेच त्या ठिकाणी बसणारे आणि हसणारे लोक त्याला म्हणाले, अरे ते झाड त्या विद्यार्थ्याने पाणी घातले म्हणून आज ते झाड सगळ्या लोकांना सावली देत आहे. मित्रांनो, याच्यामधून तात्पर्य एकच की कुठलाही प्रयत्न हा अयशस्वी नसतो. छोटा छोटा प्रयत्न देखील मोठं यश मिळवून घेत असतो. हाच या कथेतून बोध आहे. थँक्यू, धन्यवाद.